जाती धर्माच्या लोकांना आपल्या योजनांचा फायदा देणार सरकार आहे आणि या सरकारने आतापर्यंत 57 कोटीपेक्षा जास्त अकाउंट बँकेत उघडलेले आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. आतापर्यंत मुद्रा योजनेचं लोन जवळजवळ 61 कोटी लोकांना मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व धर्मीय लोक आहेत आणि महिलांची संख्या त्यामध्ये मोठी आहे. आणि मुद्रा योजनेच्या 50,000पासून ते 5 लाखापर्यंत लोन देण्याची स्कीम होती. आपल्या 5 लाखापासून 10 लाखापर्यंत. आता त्याचा दायरा वाढवून ते 20 लाख करण्यात आलेले आहे. आणि गोरगरिबांना, छोट्या मोठ्या लोकांना गरिबी रेषेपासून वर आणण्यासाठी या योजनेचा अत्यंत चांगला फायदा होत आहे. 10 करोडपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालेलं आहे. आणि 11 कोटी लोकांना जवळजवळ आयुष्यमान भारत योजना जी आहे, या आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाख रुपये एका फॅमिलीला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी दिलेली स्कीम आहे. त्यामध्ये 10 ते 11 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आणि ते आपण 10% आरक्षण दिलेलं आहे. इकॉनॉमिक विकल सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मुस्लिमांना देऊ नका असं अजिबात नाही आहे. म्हणजे मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे आणि जी जात किंवा जी फॅमिली SC, ST, OBCमध्ये येत नाही, त्यांना हे 10% आरक्षण देण्याची स्कीम आहे. आणि त्या स्कीमचा फायदा हा त्या रिझर्वेशनचा फायदा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये सर्वांना मिळालेला आहे. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे की सरकारवर जरी काही लोक टीका करत असली तर हे सरकार देशातले 140 कोटी लोकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक न्याय देणारे सरकार